भाऊजी मस्त गाडी लावतात किंवा पित आहेत. गेले चिप्स बघा किती घेतलं भाईने. विषय कॉल करून टाकलाय. ए बाबा हवेल उडतो जाऊ. एकच घेतात एकच घेत बाकी ठेव. कोणाला बघ कुठला पडतो सोय बसायची. विषय चला काही थांबलं सावली खाली. सावली पण एवढी लागत नाहीये पण नाही गेला आता कुठं थांबायला जागा पण नाहीये त्यामुळे इथंच थांबतो. जेवतो ना लगेच निघतो पुढं. चला कसं वाटतं बाबा तुला? हा हाल चालू आहेत. एन्जॉय करायचं एक दिवस. गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. आता आपली मॉर्निंग झालेली आहे. सो सकाळचे वाजलेत 6:45 वाजलेत. सो आकाशदा पण आलेला आहे. सगळ्या साईडला आकाशदानी मस्त गाडी वगैरे धुतलेली आहे. आपला आकाशदा. आता आपण जाऊया पहिले दुकानावरती. मामाने सांगितले कोलपी तोडायची आहे 7 किलो. कोलपी वगैरे तोडू लगेच तुम्हाला भेटू. आज तुम्हाला तर समजलं असं थंबनेल टायटल बघून आपण किती एन्जॉय करतो किती नाही. तर चला आकाशदाने गाडी धुतली. आकाश जाऊ कारण की गाडी नाही ना स्कूटी सगळी नाक्यावर वाटतं. पूजाताईने ठेवली वाटतं काल. तर चला आकाशदा आपल्याला सोडवेल नाक्यापर्यंत. लगेच आपला काम आहे तो करून घेऊया. आज मी दुकानावरती नाही तर माझ्या भावाला ठेवलं मी दुकानावरती. आणि त्याला मी सांगितले काय काय करायला लागतं काय काय नाही. त्याला म्हणजे रात्रीच नाही मला विचारलं की दादा बोल उद्या आपलं तर काय करू काय नाही. तर त्याला मी सर्व काही सांगून ठेवलेलं आहे. बघा आकाशदाने मस्त गाडी वगैरे धुतलेली चकाचक केलेली आहे. आपल्याला इको घेऊनच जायचं आहे काय टेन्शन नाही. तर चला मी पहिलं जाऊया दुकानावरती. दुकानावर थोडा काम आहे तो करू लगेच नाही. चला आकाशदा चला. तर काहीच नाक्यावरती गेलो. थोडासा काम होतं ते केलं आहे. सो आले मस्त वहिनीच्या इथं भाकरी घेण्यासाठी. हे बघा मागं वहिनी पण आहे. वहिनी तुम्ही काय येत नाही लांब आहे जास्त लांब असलं तर काय? आमच्या ताई वगैरे कशा गेल्या? तुमच्या ताईच्या बसला गेले ना? ट्रॅव्हल्सने गेले. कुठल्या बस केली? इथूनच वाशीला. वाशी जाऊ. तू का नाही सांग पहिले? नाही मला जायचं आता. मी ठाण्याला चाललो नंतर. अच्छा वहिनीचं बी काही काम आहे त्यामुळे का वहिनीला जमणार नाही याला. सो भाकरी वगैरे घेतल्यात. चला निघ्या जाण्याची. चल वहिनी सावकाशच जायचं आम्हाला. आरामात पोचू अमिरातची. तेच आपले नेहमीप्रमाणे 4-5 असतील. नको नाही यार. मामाने मला गाडीने सांगलेलं ना. चल मामाला कसा डोपा द्या. मामा विषय खोल मामाला. चला निघूया जायला. चला विषय खोल मामाचा. चला तर काहीच माझ्या भावाला ठेवलं आता दुकानावरती. कसं वाटतं तुला सांग ना. चला याचा पण मन होता पण आता काय नाही इला जाणी याला ठेवावं लागलं इथं. हे बघा तू आली असते काही बिघडला असता का? अरे मी नसतो बाबा. लांब आहे ना तुला जमणार नाही दौरे लांब. जमणार नाही. आपण डायबिटीजचा म्हणून आपल्या घामून म्हणून चालेल चल. जा जास्त काही बोलू नको याला. जास्त काही बोलू नको. काय बोलणार. चला काही चल लक्ष ठेवून नीट. थोडंसं कापायला पाहिजे. व्यवस्थित जा व्यवस्थित या. घाई घाई खाऊ नका. हो चालेल चल. ना जा. चला चला काही निघूया जाण्यासाठी. कोणाला खोल रा. चला भाऊजी या मग जाऊन. वा 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 विषय खोल आहे. सोमवारी डायरेक्ट तुला सोडता आम्ही तिथे. नाही ना बाबा सोमवार बिमार नाही बाबा. तर काय आम्ही जस्ट पोचले उसटण्याला. आता जरा नाश्ता वगैरे करून घेऊ. वडा वगैरे खाऊ लगेच जायला निघूया. गाडी लावली पार्किंगला. चला लेट्स गो. त्या साईडला मस्त वडापाव भेटतं एकदम भारी. चला निघू. चला भाऊजी. बाबो विषय खोल. समोरच वडापावचं दुकान आहे. तर त्याला पटापट वडापाव खाऊन घेऊ. कारण की आम्ही जेव्हा इकडे मच्छी वगैरे मार्केट वगैरेला जातो ना तर आईला ये वडापाव लय पटतं त्यामुळे इथंच खाऊ ना लगेच
आपला प्रवास आहे ना तो सुरू करू. अजून वर कारले नाही वाटतं, कारता बराच टाईम आहे. तर काही मस्त वडापाव खातो बघा, गरम गरम. मामा तिकडला आम्ही दोघं, नंतर आपले भाऊजी. चला पटापट नाश्ता करून आपल्या मार्गे लगेच जायला निघू. बघा वापा पण कशा ठेसाला फेमस वाटते ठेसा. चला पटापट. काहीच वाजलेत सकाळचे 10:30. आम्ही आता जस्ट पोहोचलोय एकविरेला. आई माऊलीचं दर्शन घेऊ आणि लगेच आपला प्रवास सुरू करूया. चला पायथ्याशी दर्शन घेऊ, कारण की वरती जायला भेटणार नाही. आणि आता आपल्यासोबत बाब्या बी आले, बाब्याला पण घेऊन जाऊया. किती टाइम लागतं किती नाही काय माहिती बघा. चला तर काही जस्ट पोहोचले पायथ्याशी. म्हणजे थोडंसं लांब आहे ना, गर्दी एवढी आहे ना भाई, काय सांगू. आज गर्दी काय माहित काय एवढी गर्दी आहे. जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा गर्दी आम्हाला भेटत नाही, पण आज फर्स्ट टाइम भेटले. अचानक मध्ये आलो म्हणून. शाळेला सुट्ट्या लागल्यात तर सर्वजण फॅमिली विमिली सर्वजण आलेत वाटतं. पूर्ण पॅक झाले बघा. मला दाखवलं गाई जस्ट पोहोचले पायथ्याशी ना भाई. गर्दी बघा किती आहे. चल जरा आतमध्ये बघू. चला आतमध्ये बघू. भरपूर म्हणजे भरपूरच गर्दी आज. काय माहित कशी सगळ्यांचे नवस वगैरे आहेत, त्यामुळे बघा आतमध्ये एंट्री करायला पण खूपच गर्दी आहे. तर काहीच मस्त दर्शन वगैरे करून झालेलं आहे. गर्दी तर खूपच होती, पण दर्शन एकदम भारी झालं आहे माऊलीचं. सो आता आलो इथेच बघा या साईडला. काय बोलतो त्याला, जावला काढायचं आहे. मामाचे नात्यानेच कोणतं तरी त्यांचे जावल काढायचं वाटतं. सो मामा इकडे गेले तर आतमध्ये जरा वेळ बसतो गाडीतनं, लगेच आपल्या मार्गाला निघतो. कारण की अजून 6 ते 7 घंटे आम्हाला जायलाच लागतील ना रनिंग कंटिन्यू. चला भेटू आता. बाब्याला उचलू इथून, बाब्याला घेऊन सोबत जाऊ. चला भेटू. आता आम्ही जायला निघलोय. आम्हाला वाजले इथे 12. सो आपल्यासोबत आता बाब्या बी आहे. काय बोलतो बाब्या, राडा करशील का ना, खरं सांग. नाचशील का नाही. दादा बोल. तुमचा काय भरोसा ना तिघांचा. आपण नावानेच बोलणार आहोत. तू बी त्याच बोलत. गोले बी गेले तिकडे, आशुबिशू सगळे मचवायचं तुला फुल. मचवशील ना. किती रिओ पिशील खरं सांग आता. गाईच मस्त घेतले रिओ पियाला. बाब्यानी पण घेतले. कुणाला रिओ पटत त्याने घेतले स्प्राईट. आणि आपले भाऊजी मस्त गाडी लावता रिओ पित आहेत. राहू दे का पिला तो रिओ. चला तर काय आता आम्ही जस्ट एक्सप्रेस हायवेला लागलोय. बघू शकता तुम्ही. आता एकदम सुसाट जाऊ. आपल्या बाबांनी सोय बघा किती गेले. चिप्स बघा किती घेतलं बाईने. विषय खोल करून टाकलाय. ए बाबा हवेत उठतो जाऊ. एकच घेतात एकच घेत. बाकी ठेव. कोणाला मग कुठला पडता. चिप्सच भरले अख्खी बॅग. चला गाईज लेट्स गो. निघूया जरा क्लायमेटची मजा घेत घेत. चला
तर गाईज दुपारचं वाजलंय 2:30 वाजले. सो आता आम्ही आहे सासवडच्या जवळ मस्त इथं जेवायला घेतलेलं आहे. भाऊजी काय करताय ते? बाई सोय बसायची. डेंजर विषय. चला गाई तिथे जरा थांबलं झाडाची सावली खाली. सावली पण एवढी लागत नाहीये. त्यांना गेला जाय आता कुठं थांबायला जागा पण नाहीये. त्यामुळे इथंच थांबतो. जेवतो ना लगेच निघतो पुढं. चला कसं वाटतं बाबा तुला? हा हाल चालू आहेत. एन्जॉय करायचं एक दिवस आहेत. भाकरी कर भाकरी. अरे हा भाकरी राखल्या मेन. चला फटाफट जेव आणि निघू. तर काहीच मस्त जेवण वगैरे करून झालेलं आहे. कसं वाटलं जेवायला? कसं होतं? गाडी होता तुझी आंबे पाडायला गेलं काय झालं सांग? बाबे आंबे थोडं होता तर लगेच आला होता. काय बाबा समोर इकडे दगड मारतोय इतर मारला बोलतोय. मला काय नाही. खूप एन्जॉय वगैरे करत चालू आम्ही. तुम्ही बघतच असाल. तर आता निघूया जाणार आणि जरा विषय मोठा आहे याचा. भाईगिरीचे गाणं बोलल्यावर चला चला तर गाईच वाजलेत 4:30. आम्ही आज इथेच आहे. किती वाजले? 4 वाजले. सॉरी गाईस 4 वाजले. आम्ही आपण कुठं आहोत भाजी आता? जेजुरी पार केली का? भाऊजी 2 घंटे सोलापूर. भाऊजी जाम वैतागले. या इडला कुंडला दिली गाडी चालवायला. मामा बसले. मामा भाऊजी मॅप लावा आता बस झाला. हा त्याला माहितीये कुणाला जायचं आहे तो. नाही माहिती त्याला. चला काही निघूया मस्त. लागलेलो आहो. बघू आता समोर जाऊ. तर काही वाजलेत संध्याकाळचे 5:30. आम्ही जस्ट तिथे थांबलेलो. सो इथे जरासा चाय वगैरे पिऊ. अजून आपल्याला 139 किलोमीटर जायचंच आहे. त्याच्या अगोदर चाय पिऊन घेऊ. कसं चाय पिली ना थोडीशी एनर्जी वाढते आणि झोप जरा कमी लागते. बाबा तर पूर्ण झोपून झाले बाबा. आणि नलने चालवली थोडीशी गाडी. त्यामुळे फटाफट चाय पिऊ तर लगेच आपला प्रवास सुरू करूया. चायच पिणार आहो मी. कुठंशी ना गाईज वाजलेत संध्याकाळचे 6:45. सो अजून आम्ही पोहोचलो नाही आहे. त्यामुळे हा ब्लॉग इथेच करूया. म्हणजे हा ब्लॉग इथेच थांबूया आणि पार्ट 2 बघायला विसरू नका. बोल काहीतरी. कारण की ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग खूप मोठा झाला आहे ना. त्यामुळे आम्हाला तो हल्दीचा ब्लॉग शूट करायला भेटणार नाही. काय बोलतो भाऊजी? हल्दीमध्ये पोहोचल्यावरती दाखवू आम्ही तुम्हाला पार्ट 2 मध्ये. पार्ट 2 मध्ये बघायला विसरू नका. कोणीही आवडीने बघा आणि चॅनलला सबस्क्राईब फॉलो करा. चॅनलला लवकर जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. आणि आकाश भाऊच्या हल्दीचा पार्ट 2 ब्लॉग बघायला विसरू नका. चला बाय बाय.